तो अभी जस्ट डिसाइड हुआ कि कहाँ जाने वाले हैं। हम जाने वाले आता मी खाली तर आलोय आणि रोनक तिकडे पाठी त्याचं काय बोलतात ते मी ते घसरली असती गाईज हे बघा पूर्ण शेवाळ शेवाळ झाले मी ते चांगली घसरणार होती. ही फक्त हे बॅग शायनिंग करायला घेते, याच्यात काहीच येत नाही. लेट्स गो गाईज. मला माहिती नाही हा अँगल कसा आहे, वाकडा आहे तिकडे आहे. मला तर खूप आवडलं आणि इथे माझा छोटूसा क्यूटसा हजबंड बसलाय. बसलो. हा, हाच रेस्टॉरंट मी व्हिडिओ मध्ये बघितलाय. इथे आहे. मी वाटत नाही की आपण एक गावात फिरतोय. सो हेलो गाइस, आज ब्लॉग की शुरुआत मैं कर रहा हूँ. आज ऐसा कुछ स्पेसिफिक प्लान तो नहीं है, बट शिवानी की छुट्टी है, तो कहीं ऐसे ही रैंडमली कहाँ जाके कुछ कर सके तो देखते हैं. A few moments later. तो अभी जस्ट डिसाइड हुआ कि कहाँ जाने वाले हैं. हम जाने वाले एक नवी मुंबई की हिडन प्लेस पर, जैसा लोगों ने कहा है. तो वो हिडन प्लेस कैसी होने वाली है, हम भी जाके वहाँ देखने वाले हैं. तो आप सबको भी देखना है तो हमारे साथ बने रहिए लास्ट तक. मैं अकेला नहीं जा रहा हूँ, मेरे साथ मेरी वाइफ भी है. आणि आज ब्लॉग ह्याने स्टार्ट केला फर्स्ट टाइम. नेहमी मी स्टार्ट करत असते. ओके. आणि आज का हमारा ब्लॉग मोस्टली हिंदी में होगा क्योंकि ये बात करने वाला है. नहीं, मैं हिंदी मराठी मिक्स बोलूंगा. हा चालेल. सो तुम्हाला कसं वाटतंय आम्ही ती प्लेस जाऊन तुम्हाला दाखवू पूर्ण दाखवू. आता आम्हाला लवकर निघायला लागेल कारण सनसेटच्या आधी तिथे पोहोचायचं आणि इट्स ऑलरेडी 5:45. सो आपण लगेच निघूया. ओके. गाईज आय एम सो प्राऊड ऑफ मी की नाही म्हणजे नेहमी मी असं कधी जेवण वगैरे करून सगळं गेलेली नाही. बट आज मी सर्व जेवण वगैरे करून निघाली आहे. इन द सेन्स सगळ्यांसाठी जेवण बनवलं. तर आता मी खाली तर आलोय आणि रोनक तिकडे पाठी त्याचं काय बोलतात ते इन्स्टा 360 वगैरे फिक्स करतोय कारण आम्ही ते पण यूज करायचं बघतोय आजच्या ब्लॉग मध्ये. सी ब्लॉगर रोनक बघा कसा टॉप बॉक्स वगैरे घेऊन जातोय आणि आता मी इथे घसरली असती गाईज हे बघा पूर्ण शेवाळ शेवाळ झाले मी ते चांगली घसरणार होती. ही फक्त हे बॅग शायनिंग करायला घेते, याच्यात काहीच येत नाही. कारण मॉलमध्ये जाऊ तर मला सांगितलं. पण हिला माहित नाही की मॉल मध्ये नाही जाणार आहे. लेट्स गो गाईज. मला माहिती नाही हा अँगल कसा आहे, वाकडा आहे तिकडे आहे. बट मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते. मी टॉप आणि जीन्स घातली आहे. माझी जीन्स वेस्ट साइड मधून आहे. टॉप मी असं लोकल शॉप मधून घेतला आणि चप्पल सुद्धा असं लोकल शॉप मधून. तो हेलो गाइस, अभी मैं जस्ट निकला हूँ. अभी टाइम हो रहा है 5:56. ऑलमोस्ट नहीं पहुँचे तो भी वॉक करना है, पहुँचे तो भी वॉक करना है. तो ऑडियो आ रहा है या नहीं? पाऊस ये सीन क्या है? यहाँ पर इतने बेवड़े रहते हैं. बहुत खराब, बहुत. अभी तक तो मैं यहाँ से पहली बार जा रहा हूँ कि मुझे पेट्रोल इसी रोड पर तो देखते तो डर ये लग रहा है कि स्लिप ना हो गया. आगे थोड़ा रास्ता क्लियर दिख रहा है मुझे. सामने से ट्रक आ रहा है, कहाँ रोकेगा ये.
पैसा गाईड मध्ये खूप आहे. A few moments later. JNCA टाउनशिप. आता इकडे काय तुम्ही टाउनशिप म्हणजे इकडे लोक राहतात, रेसिडेन्शियल कसं आवडत नाही, आपल्याला जरा सर्च करावं लागेल. ओके, कामाचं काही जे वन वे आहे आणि वन वे वर खूप गाड्या एकदम क्राऊडेड आहे. मला वाटलं नव्हतं उरणमध्ये एवढं क्राऊडेड एरिया असेल, कारण उरण असं म्हणजे बोलायचे की गाव आहे. पण इकडं आल्यावर असं वाटतं की खूप काय इकडं क्राऊड, म्हणजे वाटत नाही की आपण एक गावात फिरतोय. काही बीचचा रोड चालू झालाय, तुम्ही बघू शकता. मला वाईब येते, बीचचा रोड चालू आहे. मला तर असं वाटतं की इकडे चांगले लोक त्या बीचवरच चाललेत लोक. शिवानी विचारते बीच आहे का खाडी आहे. हे हिडन प्लेस आहे, तर आपण पण आल्यावरच आपल्याला कळणार आहे की हा समुद्र आहे, खाडी नाहीये. पण इकडच्या म्हणजे मुंबईतल्या लोकांना माहित नाहीये ना. आपण आता नवी मुंबईला शिफ्ट झालो तेव्हा आपल्याला पण आयडिया झाली की इकडं बीच वगैरे आहे. चांगले म्हणजे खूप चांगले. तर आता पुढे पण बघूया, उतरण्यासारखं आहे. इकडे उतरण्यासारखं नाहीये, हे बघ पुढे आहे उतरण्यासारखा. आयशाला आणलं असतं इकडं तर आयशा बोलली असती की मला पोहायचंय. इकडं खूप चांगलं दिसतंय. पुढे पण आहे, पुढे एक पुढे एक राऊंड मारून येऊया गाईज, कारण लोक तर इकडेच लावलेत गाड्या. गोवा सारखं फील येते. हो माय गॉड, एवढी गर्दी, खूप गर्दी दिसते इकडे. तर संपतच नाही गाड्या. हाच रेस्टॉरंट मी व्हिडिओ मध्ये बघितलाय. ओके, हा रेस्टॉरंट आहे मंगिन देवी. बघू आपण शेवटपर्यंत काय काय नाही. एकदा आलोय तर पूर्ण एक्सप्लोर केलं पाहिजे, पूर्ण बघितलं पाहिजे आपण काय पॉईंट करतात. मला पण येत नाही, तर आपण इकडून. A few moments later. हॅलो गाईज, तर आता आम्ही इथे उरण बीचला पोहोचलोय आणि सनसेट असं काही एवढा झाला नाही बिकॉज खूप ग्लुमी होतं. पण इथे पाठीमागचा बीच आहे आणि इथे आम्ही एका सुंदर अशा कॅफेला आलोय. कॅफेचं नाव काय आय डोंट नो. ओ बंकर्स कॅफेचं नाव आहे. आणि हा कॅफे पण आपण ऑनलाईन म्हणजे मी इंस्टाग्रामला ऑलरेडी बघितलेलं खूप आधी. हा, पण मला माहिती नव्हतं की तो इथे आहे. नाही, मला माहित होतं का, मी तेव्हा पण ऍड्रेस काढलेलं ओके. की उरणलाच आहे. आणि But एकदा you प्लॅन forgot. पण झालेलं, की इकडे यायचं म्हणून, पण ते सक्सेस नाही झाला. आणि आज सडनली दिसला. विचार केला की दिसला नाही, म्हणजे मला माहिती आहे इकडे आहे, ओके. पण मी पहिल्यांदा सांगतो की आज सडनली असं तुझी सुट्टी होती म्हणून आलो आपण इकडे. जायचं प्लॅन करत होतो. तर बोललो चल रेडी तर होऊ. तर आंघोळ करताना माझा प्लॅन झाला की आज तो बीच वर जाऊया आज. तर मी लगेच आंघोळ करून बाहेर निघालो. मग मी बोललो आज चल बीचला जाऊया. तर सनसेटच्या आधीच आपण इकडे पोहोचलोय. पण सनसेट काही झाला नाही बिकॉज खूप ग्लूमी आहे. ह्याच्या पाठी Gloomy तुम्ही आहे बघू म्हणजे, पण, शकता. म्हणजे अंधार व्हायच्या आधीच पोहोचलोय आपण. पोहोचलो, येस. हा. बट हा माझं असं कॅफे, होतं की अंधार व्हायच्या आधीच पोहोचायचं, पण पोहोचलो आपण. येस. आणि आणि हा खूप मोठा समुद्र आहे असं.
मला एक्सपेक्टेडच नव्हतं की इथे एवढं मोठं आहे, बट इथे असं वाळू वगैरे नाहीये, सगळे जसं बँडस्टँडला वगैरे दगडी दगडी आहेत तसं सर्व इथे. मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन व्हिडिओ. बट हा कॅफे तर खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडलाय. आणि असं छोटासा म्हणजे छोटासाच कॅफे आहे आणि त्याचा एक ओनर आहे आणि असं सर्व आहे, बट भारी आहे आणि ती वर्कर पण गर्दी आहे. जास्त नाही, म्हणजे एकच वर्कर आहे आणि ओनर स्वतः उभी आहे आणि 2-3 जणांची टीम आहे असं. हा आणि म्हणजे गर्दी पण आहे इथे पण हा, गर्दी इकडच्या पण आहे, crowd पण आहे मानाने. Yes. सॅटर्डे आहे म्हणून लोक फिरायला निघाले म्हणून असतील. होऊ शकतं. बरं ठीक आहे, मी तुम्हाला बीच दाखवते आता पुढे जाऊन. एकच मिनिट थांबा. बघा गाईज, खूप सुंदर बीच आहे, अगदी एकदम असं मरीन सारखं. आणि हा इथे असं छोटूसा क्यूटचा कॅफे, मला तर खूप आवडलं. आणि इथे माझा छोटूसा क्यूटचा हजबंड बसलाय. आणि हा बीच आहे. थोडा कचरा वगैरे आहेच इथे, तर त्याला काही नाही करू शकत आपण. काय आम्ही ना एक पेरी पेरी फ्राईज घेतलंय. गाईज जास्त बोलू शकत नाही, मागं सॉन्ग चालू आहे आणि ते कॉपीराईट लागेल. गाईज आम्ही मोमोज पण घेतलेत, बट मोमोज एवढे खास नाहीयेत, सो तुम्ही मोमोज स्किप केले तरी चालेल. हे अवॉइडच करा, वर्थ नाहीये. गाइस हम निकल चुके हैं. 5 मिनट दिखा रहा है मुझे. 40 मिनट में हम आ चुके थे. 5 मिनट ग्रुप में यहाँ से बाहर निकल कर कितना टाइम होता है, बट ठीक है. अच्छा, अच्छी बात थी. थोड़ा टाइम स्पेंड कर सकते हैं जरा. 2 hours later. तर गाईज आम्ही आत्ता जस्ट घरी पोहोचलोय, आता पार्किंग मधून घरीच चाललोय. तुम्हाला हा हिडन प्लेस कसा वाटला? नॉट सो हिडन, लोक होते म्हणजे हिडन म्हणजे खूप लोकांना, मुंबईच्या लोकांना माहित नाही. माहिती नाही. हे नवी मुंबईच्या लोकांना जास्त माहिती आहे. तिकडे लोक होते, खूप लोक होते, म्हणजे क्राऊड बघितला, गाड्या खूप होत्या, लोक खूप होत्या, मोठ्या मोठ्या गाड्या यायला लागल्या, म्हणजे खूप लोकांना माहिती आहे की ती हिडन प्लेस नाहीये, पण आमच्यासाठी हिडन होती. कारण की आम्हाला इकडे आल्यावरच माहित पडलं, म्हणजे रील्स मध्ये तो रेस्टॉरंट बघितलेला आम्ही, जे रेस्टॉरंट मध्ये कॅफे, हा तो कॅफे आम्ही बघितलेला, पण ती जागा बघितलेली नव्हती, तो बीच बघितलेला नव्हता आतापर्यंत. तो कॅफे पण बघितला आणि तो बीच पण बघितला आम्ही, आणि तुम्हाला पण दाखवला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी वेट करा. आणि गाईज कॉमेंट मध्ये रोनकला अप्रिशिएट करा, त्याने आज एवढं ब्लॉग वगैरे केलंय तुमच्यासाठी. आणि कॅमेरा 360चा वगैरे लावून तो पूर्ण टाइम बाईकवर एक्साइटेड होतो, खूप एक्साइटेड होतो. तर मी केला. येस, आम्ही पुढे पण राईड अशा, अजून ही राईड असं नव्हतं बोलायला गेलं तर, बट आम्ही पुढे पण असं कुठे कुठे बाईकवर फिरू आणि रोनक तुमच्यासाठी स्पेशली ब्लॉग करेल आणि टाकेल. हो, आता मी इव्हेंटचं जाईन तिथे, तर मी ब्लॉग करत आणि जाईन. आम्ही आमचा टॉप बॉक्स फिरतोय. हा, हे बघा, आम्ही त्याचा टॉप बॉक्स घेऊन फिरतोय पूर्ण. बट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि सगळं म्हणजे ते जागा वगैरे तुम्ही तिथे व्हिजिट केलंय का ह्याच्या आधी, ते पण आम्हाला कॉमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, ज्यांच्यासोबत तुम्हाला ह्या काय म्हणतात स्पॉटवर व्हिजिट करायचंय त्यांच्यासोबत शेअर करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. ये